गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या दक्षिण चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेदनकरवाडी परिसरात आम्ही इथले भाई आहोत असे ओरडत खंडणीची मागणी करत दहशत माजवणाऱ्या टोळीने एका व्यावसायिकावर दगडफेक करून चिवे मारण्याचा प्रयत्न केला। आरोपींनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यांच्या दिशेने दगड भिरकावले। भांडण सोडवण्यासाठी आलेल्या काही जणांच्या डोक्यातही दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले। या दहशतीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली होती। पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून इतर 5 आरोपींचा शोध सुरू आहे। मेदनकरवाडी तालुका खेड गावाच्या हद्दीतील बापदेव वस्ती या ठिकाणी 7 जणांच्या टोळक्याने अक्षरशः दहशतीचा थरार केला। दगडाने व कुकरने मारहाण करून चौघांना जखमी केले। प्रवीण कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात 5 अल्पवयीन मुलांसह 7 जणांवर गुन्हा दाखल करून काही जणांना ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणी सत्यम कड, विराज कड, राहणार कडाचीवाडी तालुका खेड यांच्यासह 5 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं। मेदनकरवाडी गावाच्या हद्दीत रात्री 8च्या सुमारास बापदेव वस्ती येथे फिर्यादी प्रवीण कुंभार हे रस्त्यावरून चालले होते। त्यावेळी आरोपींनी कुंभार याची मोटार अडवली। आम्ही इथले भाई आहोत, तू इथून कसा काय चालला, या रस्त्याने तू जायचे नाही, आमचे कोणी वाकडे केले तर एकेकाला पाहून घेऊ असे म्हणून जबर मारहाण करण्यात आली। जीवे मारण्याच्या उद्देशाने दगड भिरकावले गेले। यावेळी भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या गणेश शेलार आणि प्रतीक शेलार या दोघांना देखील दगडाने मारहाण केली। यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या हसरत मोहम्मद हवारी या तरुणाला विचारले, आम्हाला ओळखत नाही का? त्याने नाही असे सांगितल्यानंतर त्यालाही जबर मारहाण केली। तसेच फिर्यादी कुंभार राहत असलेल्या घरात जाऊन एकाला कुकरने मारहाण केली। या संपूर्ण परिसरात दहशत निर्माण करत रस्त्यावर असलेल्या दुचाक्यांची तोडफोड करत बसच्या काचा फोडल्या। या टोळक्याच्या भीतीमुळे परिसरातील नागरिकांनी आपली दुकाने आणि घरे बंद करून घेतली होती। गुंडांच्या या दहशतीने नव्याने निर्माण झालेल्या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे।